पावसाच्या माऱ्याने मुंबईची गती मंदावली। मुंबईची लाईफलाईन विस्कळीत। मध्य हार्बर पश्चिम रेल्वे उशिरानं घरी परतणाऱ्यांच्या मार्गात विघ्न। राज्यभरात पावसाचा हाहाकार। ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी, तर इतर भागातील शाळांचा निर्णय संध्याकाळची परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांची माहिती। धुवाधार पावसाने मुंबई पाण्याखाली किंग सर्कल भागात पोलिसाच्या रूपातील देवदूतामुळे शाळकरी चिमुरड्यांची सुटका। पोलीस आयुक्तांकडून कौतुक। नवी मुंबईतही पावसाचा हाहाकार। एपीएमसी मध्ये पाणीच पाणी। पाण्यातून वाट काढताना सर्वसामान्यांची पुरे वाट। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं। जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर। नदीकाठची गावं पाण्याच्या विळख्यात। मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं। नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती। नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा थैमान। 100हून अधिक जण अडकले। 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सैन्य दलाकडून बचाव कार्य सुरू। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार। आमदार आदित्य ठाकरे अर्थमंत्री अजित पवारांना भेटणार। निधीच्या तक्रारीबाबत चर्चा करणार। धुळ्यात शिरपूरमध्ये 8 वर्षे चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा मूकमोर्चा। मोर्चात काही आंदोलक आक्रमक झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। इंडियाकडून उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी। राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।